सुप्रभात शेतकरी मित्रांनो, मी लक्ष्मीबाई तुमचं माझी शेतीमध्ये हार्दिक स्वागत करते। आज दिनांक 22 ऑगस्ट आहे आणि नेहमीप्रमाणे आपण आपल्या महाराष्ट्रातील हवामानाची माहिती, फळभाजी विक्री दराबद्दल आणि शेतीविषयक ताज्या घडामोडींबद्दल चर्चा करूया। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी आजच्या हवामानाची माहिती देऊ। आज महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागात काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। औरंगाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यात 30 ते 40 मिलीमीटर पर्यंत पावसाचा अंदाज आहे। पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि कोल्हापूरमध्ये हलका पाऊस पडू शकतो। कोकणातील रायगड आणि पालघर जिल्ह्यातही काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे। विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये हवामान कोरडे राहील। आता माझी शेतीच्या आजच्या खरेदी दरांबद्दल बोलूया। आजच्यासाठी आपण केवळ डाळिंबी खरेदी करणार आहोत। डाळिंबाचे आजचे दर 75 ते 120 रुपये प्रति किलो असतील। जर तुम्हाला तुमचं डाळिंब विकायचं असेल तर 9975740444 या क्रमांकावर संपर्क साधा। तुम्हाला हा नंबर सोबतच्या मेसेज मध्ये देखील मिळेल, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता। आता येऊया शेतीविषयक ताज्या घडामोडींवर। महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेती क्षेत्र सध्या गंभीर परिस्थितीत आहे। अतिवृष्टीमुळे झालेल्या पुरांमुळे शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे। राज्य सरकारने या परिस्थितीत दिलासा देण्यासाठी रुपये 11,500 कोटींची मदत जाहीर केली आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी विमा योजना आणि सिंचनाच्या सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। बाजारभाव पाहता कांदा व काही भाजीपाला दरात चढ उतार होऊ शकतो, तर धान्याचे दर स्थिर आहेत, पण हवामान आणि पुरवठा साखळी यामुळे भविष्यात बदल होऊ शकतो। आज आपण आपल्या महाराष्ट्रातील हवामानाची माहिती, माझी शेतीच्या खरेदी दर आणि ताज्या घडामोडींची चर्चा केली। हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना देखील पाठवा, जेणेकरून आपण सर्व एकत्रितपणे प्रगती करू आणि चांगली शेती करू। आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, शेतीची काळजी घ्या आणि हे विसरू नका की माझी शेती माझ्या हाती। धन्यवाद।